सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील. काम पूर्ण करण्यामध्ये तुम्ही व्यस्त असाल, ज्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होईल. आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. शारीरिक समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागेल. गुंतवणुकीतून तुम्हाला दुप्पट नफा होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल, त्यामुळे तुम्ही नवीन योजना बनवाल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील. गुंतवणूक करणं आज तुमच्यासाठी शुभ ठरेल. लव्ह लाईफमध्ये तुमचा रोमांस वाढीस लागेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आर्थिक दृष्टिकोनातून दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. उपजीविकेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना चांगले यश मिळेल. नवीन लोकांशी तुमचे संबंध प्रस्थापित होतील. अचानक तुम्हाला खूप मोठी रक्कम मिळेल. मुलांच्या जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल. नोकरदारांना वरिष्ठांकडनं फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा विस्तार होऊ शकतो. मुलांच्या चिंतेपासून आज तुमची सुटका होईल. वादापासून तुम्ही दूर राहा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील सुख शांती टिकवून ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. शत्रू पुन्हा सक्रिय होतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला चांगले पैसे मिळतील. तुमच्या कीर्ती आणि वैभवामध्ये वाढ होईल. बुद्धीने घेतलेल्या निर्णयांमध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळताना दिसते. आज अनपेक्षित लाभ तुम्हाला होतील. कामामुळे तुमचे प्रवास हे सुखद होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. बेरोजगारी दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज सर्जनशील कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेतल्यास तुम्हाला यश मिळेल. इतरांना मदत करण्यामध्ये तुम्ही नेहमी पुढे याल. महत्त्वाची कामं पूर्ण झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. इतरांवरती विश्वास ठेवल्यानं मात्र तुमचं नुकसान होईल. स्वतःचे निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. पत्नीकडनं तुम्हाला आश्वासन मिळेल, त्यामुळे तुम्ही मानसिकरित्या समाधानी व्हाल. नवीन कल्पना आणि योजनांवरती तुमची चर्चा होईल. घाई करू नका कोणताही निर्णय घेताना, नाहीतर आर्थिक नुकसान अटळ आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी कामामध्ये अनेक संधी मिळतील. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्यांना व्यवसायाच्या अनेक संधी चालून येतील. वैवाहिक जीवन हे तुमचं आनंदी राहील. जोडीदारावरचा तुमचा विश्वास वाढेल. वडिलांची तब्येत बिघडू शकते. घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदेल. इच्छुकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. व्यवसाय चांगला चालेल. कामामध्ये विलंब केल्यास चिंता वाढेल, त्यामुळे मानसिक अस्वस्थता राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्यांकडनं चांगली बातमी ऐकायला मिळेल. परिश्रमानं केलेलं काम हे तुमचं सार्थकी लागेल. प्रेम जीवनामध्ये ऊर्जा वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या सहकार्याची गरज भासेल. फिरायला गेल्यानं तुम्ही आनंदी असाल. बौद्धिक कार्य तुमचं यशस्वी होईल. नोकरीमध्ये प्रगती आणि लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला लाभदायक अशा बातम्या मिळतील. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला यश मिळेल. सामाजिक आणि राजकीय कीर्ती तुमची वाढीस लागेल. तुम्ही
व्यवसाय चांगला करू शकता. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आर्थिक परिस्थितीवरती गंभीर संकट येऊ शकतं. जोडीदाराकडनं मात्र तुम्हाला भरपूर सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये नवीन करार करणाऱ्यांसाठी भावाचा सल्ला घ्या. वरिष्ठांची तुम्हाला मदत मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. तुम्हाला काळजीपूर्वक वागावं लागेल. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये तुमची हानी होईल. व्यवसायामध्ये तुम्ही नवीन करार आज करू नका. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा होईल. इतरांचा सल्ला घेणंच प्रकर्षाने टाळा. लव्ह लाईफमध्ये येणारे अडथळे संपुष्टामध्ये येतील. जुने मित्र आणि नातेवाईक तुम्हाला भेटायला येतील. कामकाजामध्ये विश्वासार्हता ठेवा. आर्थिक गोष्टीमध्ये तुमच्या अनुकूलता राहील. अडकलेले पैसे मिळाल्यानं संपत्तीमध्ये वाढ होईल. तुम्ही आज नवीन योजना सुरू कराल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा उत्साहाने भरलेला राहील. कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. कुटुंबाकडनं तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळू शकते. तुमचा आदर वाढेल. सामाजिक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न यशस्वी होतील. त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. सहकाऱ्यांकडनं तुम्हाला मदत मिळणार नाही. खर्च कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. व्यावसायिक कामासाठी तुम्हाला बाहेर जावं लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच फलदायी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना सहकार्य मिळेल. कुटुंबामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. कोणाकडनंही कर्ज मागितल्यास तुम्हाला ते सहज मिळेल. आज तुम्हाला फालतू खर्च हा टाळावा लागेल. गुंतवणूक तुम्हाला शुभ ठरेल. बाहेरील लोकांच्या मदतीनं तुमची कामं पूर्ण होतील. कामामध्ये अनुकूलता राहील. व्यावसायिक उत्कृष्टतेचा तुम्हाला लाभ मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. काम वाढल्यानं तुम्ही चिंतेमध्ये राहाल. आईच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग देखील मोकळा होईल. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. मोठ्या प्रॉपर्टी डीलमुळे तुम्हाला नफा होईल. व्यवसायामध्ये काही प्रमाणात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढरं चंदन लावून शंकराचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम स्वरूपाचा राहील. उपजीविकेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मात्र नक्कीच मिळेल. मित्रांसोबत ताणतणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुमचं मन हे अस्वस्थ राहील. वडिलांच्या मदतीनं तुम्ही समस्या सोडवाल. गुंतवणूक करण्याची तुम्हाला संधी मिळेल. मुलांच्या वागणुकीमुळे थोड्या अडचणी येतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री विष्णूला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.